यंदाच्या वर्षामध्ये दिल्ली आणि बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या. देशाला नवे उपराष्ट्रपतीही मिळाले आणि निवडणुकांसाठी जी अत्यंत महत्त्वाची अशी मतदार यादी संदर्भातली प्रक्रिया असते, त्यासाठीचा SIR हा उपक्रमही सुरू झाला. भारताच्या वैधानिक पटलासाठी महत्त्वाचा असा वक्फ सुधारणा कायदा देखील याच वर्षात झाला. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी आणि संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या कामगिरीची उत्सुकता सगळ्यांना होती. केजरीवाल तुरुंगात असल्यानं त्यांच्या जागी आपच्या अतिशय मार्लेना मुख्यमंत्री होत्या. केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरीही जनतेच्या न्यायालयात विजयी झाल्याशिवाय मुख्यमंत्रीपद घेणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी भावनिक प्रचाराला सुरुवात केली. 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आणि घोटाळ्यांचे आरोप यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होती. काँग्रेसचं निवडणुकीत फार काही अस्तित्व नव्हतं, त्यामुळे थेट लढत आप आणि भाजपा यांच्यातच होती. 70 जागांच्या विधानसभेत 48 जागा जिंकत भाजपानं तब्बल 27 वर्षांनंतर राजधानीत सत्ता मिळवली. आपला केवळ 22 जागा मिळवता आल्या. स्वतः अरविंद केजरीवाल यांचा भाजपाच्या परवेश वर्मा यांनी पराभव केला. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी बाजी मारत दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. केजरीवाल सरकारचा कथित मद्यधोरण घोटाळा, शीश महल, भ्रष्टाचार, दिल्लीचं प्रदूषण अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली. वर्ष संपता आलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात झाल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला मतचोरीचा आरोप इंडिया आघाडीच्या प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा होता. याच मुद्द्यावर बिहारमध्ये राहुल गांधी यांनी 16 दिवसांची यात्रा काढली. त्यामुळे इंडिया आघाडीचा प्रचार आधी सुरू झाला. मात्र निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हान आणि न्यायालयातही या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावे देता न आल्यामुळे बिहारच्या जनतेनं हा मुद्दा फार मनावर घेतला नाही. निवडणूक आयोगानं मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी बिहारमध्ये मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच SIRचा कार्यक्रम राबवला. त्याला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक झाली. एकीकडे जदयू नेते नितीश कुमार सलग 20 वर्ष सत्तेत असल्यानं अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा होता, तर दुसरीकडे तेजस्वी यादव नव्या दमाचे युवा नेते म्हणून इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. एक्झिट पोलमध्ये बहुमताच्या अंदाजाच्या पलीकडे जात बिहारमध्ये 243 जागांपैकी 202 जागा जिंकत रालोआनं प्रचंड बहुमत मिळवलं. भाजपाच्या 89 जागा तर जदयूनं त्या खालोखाल 85 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 6 जागा जिंकता आल्या. नितीश कुमार 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री तर भाजपाचे सम्राट चौधरी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. याच वर्षात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक झाली. भाजपानं महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते CP राधाकृष्णन यांना, तर इंडिया आघाडीनं माजी न्यायाधीश V सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. मात्र राधाकृष्णन यांना 452 मतं तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. इंडिया आघाडीची काही मतं या निवडणुकीत फुटल्याचं समोर आलं. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांनी 12 सप्टेंबर रोजी शपथ घेतली. भारतात निवडणुका निर्दोष आणि निकोप करण्याच्या दृष्टीनं आणि मतदार याद्या शुद्ध करण्याचा भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोग वेळोवेळी SIR म्हणजेच मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रिया राबवत असते. यंदा बिहार निवडणुकांच्या 3 महिने आधी बिहारमध्ये SIR करण्याची घोषणा आयोगानं केली. त्यानुसार मार्च महिन्यात बिहारमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली. 78,000 पेक्षा अधिक बूथ अधिकारी आणि विविध पक्षांचे 1.5 लाखांपेक्षा अधिक प्रतिनिधी यांनी मिळून ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. SIR नंतर एकाही मतदारानं त्यावर आक्षेप किंवा तक्रार नोंदवली नाही. मतदारांनी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिल्याचं आयोगानं सांगितलं. या यशस्वी प्रयोगानंतर निवडणूक आयोगानं देशभरात SIR प्रक्रिया राबवणार असल्याचं सांगितलं. SIR वरून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि आक्षेपही खूप झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह
इंडिया आघाडीतल्या बहुतांश पक्षांनी या प्रक्रियेला विरोध केला. या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली. मात्र ही मागणी न्यायालयानं फेटाळली आणि जर या प्रक्रियेत घोटाळे होत असतील तर मतदार यादीतून मुद्दाम वगळले जात असतील तर त्याचे पुरावे द्यावेत असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं. मात्र या संदर्भातली राजकीय लढाई अद्याप सुरूच आहे. मतदार यादीमध्ये घोळ आणि वोट चोरीचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढली. निवडणूक सुधारणा प्रक्रियेवर संसदेत चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी होती. ती मान्य करत संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारनं प्रत्येकी 8 ते 10 तासांची चर्चा ठेवली. या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. एकूणच 2025 या वर्षात SIR प्रक्रिया आणि त्याच्याभोवती फिरणारं राजकारण आपल्याला बघायला मिळालं.